तर मित्रांनो आज मँगो मिल्कशेक प्यायला गेलो ना, आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्यासोबत दुकानदार काय असं करणं आपण त्याचा कधी विचारच केला नव्हता. चला तुम्हाला सांगतो ब्लॉग मध्ये पुढं. जय शिरोभानू, कशा तुम सगळ्यात फॅमिली तुमचं स्वागत आहे. आज आपण कॉलेजला मारली सुट्टी आणि उठलो डायरेक्ट 11:30 वाजता. तर आता काय करायचं म्हणून चाललोय डायरेक्ट आपण आता आज पोहायला. त्यानंतर मित्रांनो घराच्या बाहेर आलो तेवढ्यात येत होता रव्या, त्यामुळे बसलोय रव्याची वाट बघत इथं बाहेर आणि आपल्या डोळ्यावर झोप होती त्यामुळे आपले डोळे जरा बारीक दिसत आहेत. थोडाच वात रव्याला आणि रव्याला आता डायरेक्ट आपण घेऊन आलो डायरेक्ट श्रीमयच्या घरी. श्रीमयच्या घरी आलो चला म्हणलं श्रीमयला यांना सगळ्यांना उचललंय. आता उचलून चाललोय मित्रांनो डायरेक्ट आपण विहिरीला पोहायला. तर मित्रांनो जे कोणी आपल्या मायगावातनं व्हिडिओ बघत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की आज आपण नेमकं कुठल्या विहिरीला आलोय. आणि त्यानंतर थोडाच डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण आता विहिरीला. तर इथं विहिरीला पोरत पोहत होते तर चला आपण पण पाहूयात. मित्रांनो गावाकडच्या पोरांची जरा मजाच वेगळी आहे. उन्हाळा सुरू झाला की डायरेक्ट विहिरीला पोहायचं आणि थंड प्यायचं, तेवढेच गावाकडची पोरं करू शकतात उन्हाळ्यात. खरं आहे का नाही मित्रांनो. त्यानंतर मस्तपैकी आपण कपडे काढले मित्रांनो. इथं बाकीचे पोरं सगळे उड्या मारत होती पण आपल्याला वरनं काय उडी मारा येत नाही त्यामुळे म्हणलं खाली उतरून उडी मार. त्यामुळे मस्तपैकी आपण आता पहिले सीडीवरनं मस्तपैकी चालत खाली उतरणार, नंतर उडी टाकणार. त्यानंतर आता मस्तपैकी खाली उतरलो. चला आता उडी टाकूया. 3, 2 and 1 लेट्स गो. त्यानंतर 2 नंबरला प्रज्योतने उडी टाकली. कशी आहे मित्रांनो. मी तर उडी टाकली होती तर म्हणला माझा व्हिडिओ काढाय त्यामुळे आपण वर व्हिडिओ काढायला आलो. त्यानंतर 3री उडी टाकली आपल्या सोमानी. त्यानंतर 4थी उडी टाकली आपल्या श्रीमय भैया कोळीनी. नंतर लास्टला उडी आपल्या रवी भैयानी टाकली. बघा कशी आहे. त्यानंतर 1 ते 1.5 तास आपण व्हिडिओवर पडलो. तेवढ्यात जे व्हिडिओवर पोरं पवायला ती म्हणली दादा तुझे व्हिडिओ बघतो आम्हाला ब्लॉग मध्ये घे, त्यामुळे त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं. मित्रांनो मस्तपैकी आता पोहून झाले ना, आता चाललोय मित्रांनो आपण आता ऊसाचा नाही आंब्याचा रस प्यायला. आता चला जाऊया. नंतर 5 ते 10 मिनिटात डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण आता कॉलेजवर रस प्यायच्या दुकानात. तर चला आता रस पिऊयात. नंतर 5 मिनिटात त्या काकांनी आपल्याला मस्तपैकी आंब्याचा रस दिला आणि मस्तपैकी आपण पिला. तर या वर्षाचा आपला पहिला आंब्याचा रस आहे मित्रांनो. आम्ही रस पिला पण रस पिल्यावर आम्हाला कळलं आम्ही ज्या पॅन्टीत पैसे ठेवलेले ती पॅन्ट आम्ही ठेवली घरी. त्यामुळे आपण पहिले पगायला म्हणलं जा आणि पहिले पॅन्टीतनं पैसे घेऊन ये. तवरक्षरी मला म्हणलं तू जरा हळूहळूच रस पी म्हणजे त्यांना डाऊट नाही येणार. नंतर मित्रांनो फायनली एकदाच आता पग्या पैसे घेऊन आला ना आपण त्यांना आता चला पैसे देऊन त्यांना पैसे दिले. तर मित्रांनो चला जाऊयात घरी. तर चला आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि पेजवर असेल तर पटापट फॉलो करून घ्या.